बँकेचं काय सांगणार आज रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जो 65वा अहवाल आपण सादर केला आणि मोठ्या प्रमाणावर नफा झाल्याचं आपलं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि आपला सत्कार देखील झालेला आहे. काय आपली प्रतिक्रिया? नाही, याच्यामध्ये ज्या विविध आमचे सभासद आहेत, ज्या या बँकेचा मूळ जो पाया आहे तो विविध कार्यकारी संस्थांचा आहे. विविध कार्य संस्था आज सगळ्या फायबल आहेत. सगळ्या संस्था या प्रॉफिट वर आहेत आणि कमीत कमी मॅनपॉवर वापरून विविध कार्य संस्थांचा पण कारभार चालू आहे. आणि म्हणून या 62व्या जनरल सभेमध्ये बोलताना या बँक ही 8,000 कोटीची उलाढाल करते आणि या वर्षी जवळजवळ 110 कोटी रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तरतुदी करून वेगळ्या तऱ्हेचं एक वेगळं काम आहे आणि विशेषतः झिरो एमपी आहे. गेली जवळजवळ 30-25 वर्ष अवर्ग सतत बँकेला ऑडिटमध्ये पण मिळतो आणि नाबार्डच्या इन्स्पेक्शनमध्ये पण मिळतो. म्हणून बँकेची उलाढालमध्ये वाढताना बँकेचे कर्मचारी आणि माझे संचालक यांची खऱ्या अर्थानं मेहनत आहे आणि मला वाटतं त्याच पद्धतीचं काम पुढे चालेल. आता देशातल्या विविध असलेल्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये सर्व नफ्यात राहणारी ही बँक आणि त्यामुळे मला वाटतं की एक वेगळ्या तऱ्हेनं बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत त्या राबवण्याचं काम आम्ही केलं. या बँकेमध्ये 4% कर्ज द्यायचं काम पहिल्यांदा आम्ही केलं. नंतर 0% मागावून कर्ज दिलं आणि ते देशामध्ये जे आज 0% कर्ज मिळते त्याचा पाया रायगड बँकेने केलेला आहे. भाई अत्याधुनिक आणि संगणकीकृत आपले बँक सध्या सर्वच आपल्या ज्या शाखा आहेत त्या होत आहेत. काय पुढच्या काळामध्ये अधिक प्रगती आपली साधली जाणार आहे? डिपॉझिट वाढवणं आणि मायक्रो फायनान्स कसं करता येईल हे बघण्याचं काम आपण या ठिकाणी करायला मागतो पुढल्या याच्यामध्ये. आणि आज जवळजवळ रिकव्हरी करण्याचं काम ॲग्रिकल्चर रिकव्हरी जवळजवळ 100% आज आमची आहे, जी चालू वर्षाची 98% आहे. परंतु मागच्या या सगळ्या गोष्टीमध्ये हे करत असताना आज सुद्धा शेतीचे पूरक आणि क्रॉप हे बदललं गेलं पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे. आज बँकेच्या वतीनं ड्रॅगन फ्रूट बांबूची लागवड करणाऱ्या तरुण क्वालिफाईड शेतकऱ्यांचा आम्ही आज सत्कार केला, जेणेकरून त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि क्रॉप चेंज करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न वाढेल आणि पावसाच्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पाऊस आज वेळापत्रकाप्रमाणे पडत नाही, त्याच्यावर मात करून त्याचा अभ्यास करून काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. रायगड जिल्ह्यामधल्या अनेक बँका बुडीस निघालेल्या आहेत किंवा बुडालेल्या आहेत. मात्र अशातच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक राज्यात आणि देशात आदर्श उभा करत या ठिकाणी यश संपादन करते आणि प्रगती पथावर आहे. या यशाचं नेमकं गमत नाही, याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी ज्या विश्वासाने काम केलं, अधिकाऱ्यांनी केलं आणि अधिकाऱ्यांनी जसं आपल्या आधुनिकीकरण होतंय त्या आत्मसात करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळेच हे यश आम्हाला मिळालेलं असं वाटतं. कृषी व्यवसायाला अधिक ताकद देण्यासाठी देखील बँक पुढाकार घेते. काय नेमकं या वेळेला नाही, वेगळ्या त्याला नुसतं देत नाही तर त्याचं मार्केटिंग पण मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्या कृषी बरोबर मत्स्य व्यवसाय हा जो 700 या किलोमीटरमध्ये 720 किलोमीटरमध्ये कोकणामध्ये आहे त्याला पण पूरक देऊन त्याला पण सूचीचा दर्जा दिला. मीनाक्षी पाटील बंदर आणि मच्छीमार मंत्री असताना त्यांनी हा मागणी केली आणि ती त्याचं सातत्य ठेवलं, त्याचं आज फळ मिळालेलं आहे. आणि तो शेतीच्या ला ज्याप्रमाणे फायनान्स क्रॉपचा मिळतो त्याप्रमाणे फिशला मिळणार आहे. त्याच्यावर पण मी स्वतः लक्ष घालून त्याला कसं प्रोत्साहन मिळेल बघण्याचं काम मी करणार आहे.